2026 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्त्वाचा नियम जाहीर सुद्धा झालेला आहे। बघा, एक तारीख देखील जाहीर करण्यात आलेला आहे। सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारामध्ये मोठे उलथापालथ होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न सहकारी असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या लाखो रुपयांची बचत या ठिकाणी होणार आहे किंवा या ठिकाणी तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सुद्धा होऊ शकतो। तर बघा, 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती सुद्धा आलेली आहे। बघा, चालू वर्ष म्हणजे 2025, तर या 2025 मध्ये सोन्याने बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ सुद्धा घातलेला होता। बघा, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 78,000 प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता। तेव्हा लोकांना वाटलं होतं की सोन्याचे भाव हळूहळू वाढतील, परंतु जे झालं तर ते कोणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं। तुम्हाला सुद्धा आठवत असेल की एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा सुद्धा पसरलेली होती। तर ही अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरलेली होते। व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून, अशा ॲपच्या माध्यमातून सगळीकडे एकच मेसेज फिरत होता। तर तो मेसेज होता की सोनं कोसळलं, सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार, सोनं होणार 55,000 रुपये ते 60,000 रुपये तोळा। ही बातमी इतके वाऱ्यासारखी पसरलेली होती की या बातमीमुळे लोकांच्या मनामध्ये 100% भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं होतं। परंतु ज्या ग्राहकांनी सोनं गुंतवणुकीसाठी घेऊन ठेवलेलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार। नाशिक सारख्या शहरांमध्ये तर सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफांच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी सुद्धा केलेली होती। बघा, आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये तब्बल 45% वाढ सुद्धा झालेली होती। लोकांना वाटलं की आता सोनं विकलेलं बरं, नाहीतर भाव अजून वाढतील, पण झालं उलटच। ती अफवा 100% पूर्णपणे खोटी सुद्धा ठरलेली होती। सोनं झालं 55,000 रुपयांच्या ऐवजी सोनं रॉकेटच्या वेगाने वाढायला सुद्धा लागलेलं होतं। बघा, सरासरी 45% सोनं मोडीत काढण्यासाठी वाढ सुद्धा झालेली होती। परंतु लोकांच्या मनामध्ये फेक नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता, म्हणजेच लोकांना अफवांना बळी पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आलेला होता की सोनं 55,000 रुपये ते 60,000 रुपयांच्या तोळ्यापर्यंत येऊ शकतं। त्यामुळे सोन्याचे घसरण सुरू झालेले होते आणि या घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडीत काढलेलं होतं। बघा, मे आणि जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिलेला होता। बघता बघता सोन्याने 1 लाख रुपयांचा जादू आकडा सुद्धा पार केलेला होता। बघा, 16 जून 2025 रोजी तर सोन्याने तब्बल 1,78,000 रुपयांचा उच्चांकी दर सुद्धा गाठलेला होता। एकंदरीत सर्व ग्राहकांना आठवत असेल की सोनं 50,000 रुपये तोळा होणार, सोनं 55,000 रुपये तोळा होणार, अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या। याच्यामध्ये युट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, अशा सोशल मीडियाच्या ॲपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या। तर त्या अफवांना भरपूर ग्राहक बळी सुद्धा पडलेले होते। या अफवांवरती विश्वास ठेवून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं होतं। परंतु ज्या ग्राहकांनी मागच्या 2 महिन्यांपूर्वी सोनं मोडलेलं होतं त्या ग्राहकांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला 100% आश्चर्य सुद्धा निर्माण झालेलं आहे। त्यांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। कारण मागच्या 2 महिन्यांपूर्वी ज्या ग्राहकांनी 55,000 रुपयांच्या भीतीने सोनं विकलेलं होतं, म्हणजेच त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं की सोनं 55,000 रुपये येणार, तर या भीतीच्या पोटे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा विकलेलं होतं। तर अशा प्रकारचे ग्राहक आता सध्याच्या स्थितीला डोक्याला हात लावून सुद्धा बसलेले आहेत। परंतु ज्या ग्राहकांनी त्यावेळेस धीर धरला होता, जे संयमी राहिलेले होते, ते मात्र आता 100% मालामाल सुद्धा झालेले आहेत। पण पहा, ही गोष्ट आता इथे संपत नाही। तर बघा, 1 लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलेलं होतं। ते मागच्या महिन्यामध्ये 90,000 रुपयांच्या घरामध्ये सुद्धा आलेलं होतं। बघा ग्राहकांना, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की मागच्या काही दिवसांपासून सोन्यामध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये घसरण सुद्धा होतच होते। सोन्यामध्ये सरासरी 50 ते 55,000 रुपयापर्यंत घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवलेले होते। अशा पद्धतीने अफवा सुद्धा पसरवलेल्या होत्या। परंतु या अफवांना बळी न पडता
ज्या ग्राहकांनी या फोनवरती विश्वास ठेवलेले नव्हते, ज्या ग्राहकांनी अशा बातम्यांचं समर्थन केलेलं नव्हतं, त्याच ग्राहकांचा सध्याच्या स्थितीला फायदा सुद्धा होतच आहे। परंतु ज्या ग्राहकांनी या फोनवरती विश्वास ठेवलेला होता, त्या ग्राहकांनी त्या ठिकाणी सोनं मोडलेलं होतं, त्या ग्राहकांना आता 100% तोटा होत आहे। त्यांचं त्या ठिकाणी 100% मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। परंतु ज्या ग्राहकांनी संयम ठेवला, ज्या ग्राहकांनी त्यावेळेस सोनं मोडलेलं नव्हतं, तर अशा प्रकारचे ग्राहक सध्याच्या स्थितीला मालामाल सुद्धा झालेले आहेत, कारण त्यांना त्या सोन्याच्या मोबदल्यामध्ये सध्याच्या स्थितीला दुप्पट पैसे मिळत आहेत। बघा, त्यांनी सुद्धा 2 महिन्यांपूर्वी सोनं मोडलेलं असतं, तर या ठिकाणी त्यांचा सुद्धा तोटा झालेला असता आणि आज त्यांना दुप्पट पैसे मिळालेले नसते। त्यामुळे ग्राहकांनो, तुम्ही सुद्धा या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। बघा, 2026 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं, म्हणजे सरासरी 2026 मध्ये इतक्या रुपयांना 24 कॅरेटचा 1 तोळा सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काही ग्राहकांना वाटत आहे की आज सोनं मोडीत काढावं, काही ग्राहकांना वाटत आहे की हे सोनं अशाच पद्धतीने राखून ठेवावं, भविष्यामध्ये याच्या बदल्यामध्ये दुप्पट पैसे मिळतील। बघा ग्राहकांनो, आज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यासोबत सोन्याचा वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये इतक्या रुपयांना 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे। जर तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत ऐकले तर तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो, परंतु जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर या ठिकाणी तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो, म्हणजे ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळेस सोन्याचे भाव वाढत असतात, आणि ज्यावेळेस सोन्याचा भाव म्हणजे शेअर मार्केटचा ग्राफ खाली येत असतो त्यावेळेस सोन्याचे भाव सुद्धा घसरत असतात। बघा ग्राहकांनो, आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये इतक्या रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे, म्हणजे 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं, 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना मिळणार आहे, तशा प्रकारे किमती सुद्धा जाहीर झालेल्या आहे, सोन्याचे दर सुद्धा जाहीर झालेले आहेत। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव अचानक कशामुळे वाढलेले आहेत आणि अचानक परत कशामुळे घसरतील, अशा पद्धतीच्या शक्यता कशामुळे वर्तवण्यात आलेल्या आहेत। बघा ग्राहकांना, मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती जो अगोदर जास्त प्रमाणामध्ये टॅक्स लावण्यात आलेला होता, म्हणजे जो अगोदर कर लावण्यात आलेला होता, तर तो टॅक्स सध्याच्या स्थितीला 10% कमी करण्यात आलेला आहे। म्हणजे अगोदर सोन्यावरती 28% जीएसटी होता, तर सध्याच्या स्थितीला 18% जीएसटी सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। परंतु ज्या ग्राहकांकडे जुनं सोनं आहे, ज्या ग्राहकांना त्यांच्या सासूने सोनं दिलेलं होतं, त्यांच्या आजी सासूने सोनं दिलेलं होतं, तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण त्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं आहे आणि सोन्याचा भाव जरी 2 रुपयांनी 3 रुपयांनी जरी घसरला तरी पण त्यांच्या मनामध्ये 100% भीतीचं वातावरण निर्माण होत आहे, कारण काही ग्राहकांकडे किलोच्या प्रमाणामध्ये सोनं आहे आणि त्यांना सुद्धा त्या सोन्याची किंमत 100% माहिती आहे। बघा ग्राहकांना, 2026 मध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट, तर या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे भाव किती आज रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, म्हणजेच एकंदरीत 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव वाढणार आहे की घसरणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ती माहिती अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून सोने चांदीच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। रोजची रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहतील। तर बघा ग्राहकांनो, 2026 मध्ये इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। बघा 2026 मध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा एक महत्त्वाचा नियम जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। या तारखेपासून सोन्याचे भाव या रुपयांना मिळणार आहेत। बघा राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटचा सोन्याचे भाव या ठिकाणी जाहीर सुद्धा झालेले आहेत। बघा 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव काय असेल याविषयी सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा ग्राहकांनो, सोन्याच्या बाजारामध्ये सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ सुद्धा झालेली आहे। बघा काही वेळेस एका सेकंदामध्ये सोन्याने 10,000 रुपयांचा आकडा पूर्ण केलेला होता आणि काही ठिकाणी एका सेकंदामध्ये
20,000 रुपयांनी सोनं सुद्धा घसरलेलं आहे। एकंदरीत सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ सुद्धा होतच आहे। बघा 2026 मध्ये सोन्याचा भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव वाढणार आहे या संदर्भात आज राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला 2025 सुरू आहे, तर या 2025 मध्ये सोन्याने अक्षरशः बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ सुद्धा घातलेला आहे। कारण मागच्या 2 महिन्यांचा अंदाज जर बघितला तर मागच्या 2 महिन्यांमध्ये सरासरी सोन्यामध्ये सरासरी 1 लाख रुपयांची वाढ झालेली आहे। बघा ग्राहकांना जर तुम्ही पाहायला गेला तर सध्याच्या स्थितीला 1 लाख रुपयांच्या पुढे सोन्याचा भाव गेलेला आहे, तर या 2025 मध्ये सोन्यामध्ये विक्रमी वाढ सुद्धा झालेली आहे। बघा मागच्या 2 महिन्यांमध्ये सोन्यामध्ये सरासरी 30,000 रुपयांची वाढ पाहायला मिळालेली आहे। कारण मागच्या 2 महिन्यांच्या अगोदर सोन्याचा भाव 78,000 रुपये, 79,000 रुपये, 80,000 रुपये ते 85,000 रुपयापर्यंत आलेला होता, परंतु मागच्या 2 महिन्यांमध्ये 25,000 रुपये ते 30,000 रुपयांच्या दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विक्रमी वाढ सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना अंदाज लागलेला नाही की सोनं मोडावं की सोनं घ्यावं। बघा ग्राहकांना राज्यामध्ये आणि देशामध्ये सध्याच्या स्थितीला सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या आहेत आणि या खाणींमध्ये 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं शुद्ध सोनं सुद्धा सापडत चाललेलं आहे। बघा ग्राहकांना ज्यावेळेस सोन्याचा पुरवठा जास्त प्रमाणामध्ये केला जात असतो त्यावेळेस सोन्यांच्या किमती घसरत असतात, त्याचप्रमाणे ज्यावेळेस सोन्याची मागणी कमी होत असते त्यावेळेस सुद्धा सोन्यांच्या किमती घसरत असते, परंतु सध्याच्या स्थितीला सोन्याची मागणी वाढलेली आहे आणि सोन्याचा पुरवठा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होतच आहे। त्यामुळे कोणालाही अंदाज लावणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव इतक्या रुपयांना होणार आहे। इतक्या रुपयांना 10 ग्रॅम सोनं 2026 मध्ये 1 जानेवारी पासून मिळणार आहे। बघा एकंदरीत 2026 मध्ये 1 जानेवारी रोजी 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट 1 तोळ्याचा भाव किती हजार रुपयांनी असणार आहे। म्हणजेच एकंदरीत 2026 मध्ये सोन्याचा भाव वाढलेला असेल की घसरलेला असेल त्याविषयी माहिती देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊया। तर बघा ग्राहकांना कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर या बैठकीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यांच्या किमती कमी करण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच सोन्यावरती जो एक्स्ट्रा जीएसटी लावण्यात येत होता तर तो जीएसटी कमी करण्यात आलेला आहे, तर हा जीएसटी या ठिकाणी कमी केल्यामुळे सोन्याचा भाव घसरत आहे, परंतु काही ठिकाणी सोन्याचा भाव वाढत सुद्धा चाललेला आहे। बघा ग्राहकांना आज पुणे शहरांमध्ये 2,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड असेल, रत्नागिरी असेल अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी सुद्धा करण्यात आलेली आहे, तर काही जिल्ह्यांमधील भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, कारण त्यांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कारण सोन्यामध्ये घसरण झाले तर या ठिकाणी आपला तोटा होईल अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। बघा ग्राहकांना आम्ही फक्त माहिती देण्याचं काम करत असतो, या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या ज्या अपडेट समोर येत असतात त्या अपडेटचा व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती देण्याचं काम करत असतो। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती सोनं खरेदी करायचं आहे, तुम्हीच पण थोडाफार अभ्यास करायचा आहे, त्यानंतर सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे।